नमस्कार. मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक 181 ते 185 सादर करते आहे. नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नव्हे निंदकू मच्छरू भक्ती मंदू, नव्हे उन्मतू वेसनी संग बाधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू, नभे वाऊकी चाहुटी कामपोटी, क्रिये विणवा चाळता तेची मोटी, मुखे बोलिल्या सारिखे चालता आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे, जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्ये जाणे, तयाचे न योगे समाधान बाणे, नव्हे तेची झाले नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे निबोले, अनुर्वाचते वाचवाचे वदावे, मना संत आनंत शोधित जावे, लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चित ये सस्वरूपी, कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. त्या निर्गुण निराकाराला समजून घ्यायचं, त्याकरता अंगी चांगले गुण बाणवायचे, आयुष्याला योग्य दिशा द्यायची. तर यासाठी आपल्याला चांगलं मार्गदर्शन हे हवंच. पण मार्गदर्शन करणारी ही व्यक्तीच जर स्वतः विषय लोलूप, गर्विष्ठ, उन्मत्त, व्यसनी, उथळ असेल तर निश्चितच चालणार नाही. मग रामदास स्वामी म्हणतायत की क्षमाशीलता, विवेक, वैराग्य, बहुश्रुतता हे गुण गुरुमध्ये असलेच पाहिजेत. जसं ज्ञान हवं तसं चातुर्यही हवं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, अशी त्याची वागणूक हवी. म्हणजे एकूणच त्याचं व्यक्तित्व असं हवं की जे आपल्या मनाला समाधान देईल. अशा गुरुच्या सान्निध्यात आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल, अनेक नवनवीन गोष्टींची माहिती मिळेल, आणि मग त्यातून जो देव आपल्याला आकळेल त्याच्या आश्रयाला निश्चिंत मनाने आपण जाऊ शकू. समर्थांनी वारंवार सांगितल्याप्रमाणे हा देव तरी कसा आहे, तर डोळ्यांनी आपण पाहू जाता दिसणार नाहीच आहे. त्यामुळे गुरूंच्या मदतीने आपण त्याला पाहायला नाही तर जाणून घ्यायला जाणार आहोत, आणि ही जाणीव द्वैतातून शक्यच नाही. त्यासाठी त्या देवरायाशी, त्या रामाशी आपल्याला एकरूप व्हावंच लागेल. तेव्हाच कुठे राम आपल्याला भेटेल. जय जय रघुवीर समर्थ.